आणि हसायचं कसं आणि जगायचं कसं, आज मी याच्यावरच बोलायचं ठरवलं. बोलू का? लवकर बोला. शिट्ट्या बिट्या वाजवते की नाही तुम्ही? आयला मुंबईहून मी बिपाशा बसूला घेऊन आलो असतो, बरोबर मला सोडून तिलाच बघत राहिलं असतं. आमच्या दहीहंडीमध्ये ती आली तर आली, मला राखी बांधून गेली. बघा नगरसेवक साहेब काय आमचं दुःख. भारत की सबसे बड़ी हंडी आमदार राम कदम. अब देखिए बिपाशा बसु राम कदम को राखी बांध रही है. मैं हूं आज तक से. या मायला काय दाखवतो रे. बरं आमची बायको सॉलिड विनम्र, ती बाजूला गेली. करिश्मा कपूर आली. बिपाशाने राखी बांधा इनको तुम भी बांधो. उंची कमी असल्यावर किती सोसावं लागतं माझ्याकडे बघा. म्हणजे माझ्या ठिकाणी उमेश पाटील असते तर थोडी बहुत लॉटरी लागली असती. मग हेलिकॉप्टर मध्ये उमा भारती नाही. वहिनी आणि उमेश पाटील. वहिनी आलात का इकडं? कुठे आहेत वहिनी? अजिबात काळजी करायची नाही, मी तुमच्या बाजूच आहे. मी पूर्ण काळजी घेईन. ती आली तरी तुमच्या नवऱ्याला वेगळ्या हेलिकॉप्टर मध्ये बसवीन, तिच्याबरोबर मीच बसीन. शेवटी बहिणीचं ऐकावं लागतं. आयला हसा खळखळून कंजूस झाले. मला एक 60,000 बहिणी राखी बांधतात. साहेब तुम्ही की नाही खूप छान आहात. म्हटलं काय ग ताई? बघा ना दरवर्षी राखी बांधून घेता, पैठणी देता, रुद्राक्ष देता, काशीला नेता, एकविरेला नेता, शिर्डीला नेता. म्हटलं मग तिरुपतीला कधी नेणार? म्हटलं घर विकू दे मग नेतो. शिर्डीच्या यात्रेमध्ये आम्ही शहापूर जवळ सगळ्यांचं जेवण घ्यायचं ठेवलं होतं. एकत्र 25,000 लोक शिर्डीला नेले. तर एक जण, आणि नेताना मी एकदम दिलदार माणसासारखं नेतो, म्हणजे असं कंजूसपणा करत नाही. ते सगळं जेवण बिवण सुरू होतं, नाश्ता सुरू होता, आईस्क्रीम वगैरे पण ठेवलं होतं. आणि सगळ्या लोकांना भेटत होतं. बाबा कसे आहात, ताई कशी आहे, आजोबा कसे आहात. तर एकदम मस्त गपागप आईस्क्रीम खात होता. साहेब सॉलिड खूप आहे ना, तुमच्यासारखा आमदार होणेच नाही. म्हटलं जेवलात साहेब व्यवस्थित? हो. आईस्क्रीम? हो छान. म्हटलं आणखी एक घ्या. तिसरा? एवढं असून सुद्धा 2-4 लोक कसे आहेत माहितीये का? त्याच्या बायकोनी त्याला पाठवलंय, चुकून जरी हसलात तर घरी घेणार नाही.
माझ्या ड्रायव्हरची बिचारीची पंचायत आहे, त्याला मराठी कळतच नाही. ते गाडीत गेल्यावर मला विचार, सा बोलो हसरे ते काय केली हसरे ते. दहीहंडीला किंवा रक्षाबंधनला जे जे येतात त्या सगळ्यांना एकच सांगतो, एकच मागतो की जर आज सुद्धा या 40 गावामध्ये मी 2 गोष्टी सांगायला आलोय. जर तुम्हाला सगळ्यांना मिळून या तुमच्या प्रेमळ आमदाराला जर काही द्यायचं असेल तर आज एकच वचन द्या. जिजाऊंचा जन्मदिवस आहे की आजपासून दिवसाला कमीत कमी आम्ही 25 वेळा काय करणार. नीट बोला की राव, ऐराणीत कसं बोलतात, नीट बोलच ना. दिवसातून किती वेळा हसायचं, 25 वेळा. मी रक्षाबंधन मध्ये म्हटलं बहिणीला सगळ्यांना तुम्ही दिवसातून 25 वेळा हसा. एका बाईनं आरसा समोर घेतला, 1 2 3 4. दादाला वचन दिलाय मी, लय चांगला माणूस. नवरा म्हटला कालपर्यंत बरी होती, आज काय झालं, डोका परिणाम. परिणाम झाला. गेली अवदसा झाली. आपण सगळेजण वेगवेगळ्या परिस्थितीतून आलो आहोत. काही लोक श्रीमंत असतील, काही लोक गरीब असतील, काहींच्या घरी कुणी आजारी असेल, काहींच्या घरी कुठल्या अडचणी असतील. आज मी 2च गोष्टी या ठिकाणी अध्यात्माच्या सांगायला आलो आहे की गरीब म्हणून कुणी जन्माला आला असेल पण इको कमी कर, तर घाबरण्याचं कारण नाही, स्वतःला दोष देण्याचं कारण सुद्धा नाही. पण गरीब म्हणून आपण जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र गरीब म्हणून मरायचं नाही, कष्टानं मेहनत करून आई वडिलांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं कर्तृत्व गाजवून मरायचं, त्याच्या आधी मरायचं नाही. मग हे कसं करायचं. गरिबीचा प्रवास आहे, खडतर प्रवास आहे, त्याच्यातून कसं मोठं व्हायचं आणि मोठं होत असताना आहे ते दुःख कसं बाजूला सारायचं, याचे काही आध्यात्मिक तोडगे, याचे काही व्यवहारातले तोडगे मी सांगायला आलोय. काल सचिन घाया येऊन गेले असतील, त्यांनी वेगळ्या अर्थानं, चांगल्या अर्थानं तुम्हाला घाया केलं असेल. उद्या सच्चिदानंद शेवडे येणार आहेत, आमचे मित्र आहेत चांगले, आणि उद्या ते ह्या व्याख्यानमालेचा शेवडे साहेब शेवट करणार आहेत. त्या दोघांच्या मध्ये मी सँडविच सारखा उभा आहे. पहिलं घायाळ आणि शेवटचं शेवट. टोटल आपल्या अध्यात्मामध्ये पाहिलं तर गीता, भागवत 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. आणि 18 पुराणांचा विचार जर केला तर पहिलं पुराण जे आहे विष्णू पुराण आहे, दुसरं पुराण हे नारदीय पुराण आहे, तिसरं जे आहे ते पद्म पुराण आहे, नंतर गरुड पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण, लिंग पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण, अग्नि पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, वामन पुराण, आणि शेवटचं 18वं पुराण आहे ते ब्रह्म पुराण. मोजले का 18? मोजले का 18? अरे खोट तरी बोला, जाताना पाकिट नाही घेणार मी. खरं त्यांना कळलं, पाकिट त्यांच्याचकडे असं बहुतेक. इथं काय ना, तिथंच मैत्री केलेली बरी. उद्याचा आजच देऊन टाका. ही जी सगळी 18 पुराण आहेत, त्या 18 पुराणांच्या नंतर गणेश पुराण वगैरे असे 18 उपपुराण आहेत.
या सगळ्या 18 उपपुराणांचा, 18 पुराणांचा, गीता, भागवत या महाग्रंथांचा, या सगळ्या महाकाव्यांचा जर आपण विचार केला आणि याचा सगळ्यांचा जर आपण निचोड करण्याचा प्रयत्न केला तर वेदांमध्ये एक ऋचा अशी आहे की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. आता लोक म्हणतात पाप आणि पुण्य हे शिशे काय म्हातारा झाल्यावर करायचं असतं, पुण्य बिण्य हे तरुणपणी काय करायचं. मी आज एक प्रश्न तुम्हाला विचारायला आलो आहे. एकच नक्षत्र, एकच राशी, एकाच नक्षत्राचं सारखं चरण, जन्मवेळेमध्ये फरक नाही, एकच सेकंद. कुणी अंबानी, टाटा, बिर्ला त्याच्या घरात एक पोरग जन्माला येतं आणि त्याच मिनिटाला त्याच बिल्डिंगच्या समोरच्या फुटपाथवर एका गरीबाच्या घरी पोरग जन्माला येतं. ज्योतिषशास्त्र म्हणतं सारख्या वेळेला जन्माला आलं तर सारखं नशीब होत, म्हणत की नाही. मग एकाची आई त्याला सोन्याचा चमचा घेऊन दूध पाजते आणि दुसऱ्याची आई चमचावर दुधाला महाग असते असं का. आपण एसटीच्या रांगेमध्ये 2-2 तास थांबतो, एसटी येत नाही, पण आपणा समोर एखादा माणूस कोटभर रुपयाच्या गाडीतून भुरकन निघून जातो. आपल्या नशिबी हे का. जर याचं गणित जर आपल्याला कळलं तर जगायचं कसं हे आपल्याला समजून घेणं सोपं होईल. घ्यायचं का समजून.